मार आणि आधुनिक मन. सखोल तात्विक विश्लेषण. बौद्ध साहित्यात मार हा केवळ पौराणिक पात्र नाही, तो अस्तित्वाच्या मानसिक अवस्थेचा तात्विक प्रतीक आहे. आधुनिक मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर मार म्हणजे अंजान प्रतिक्रिया चक्र, अनकॉन्शियस रिॲक्टिव्ह पॅटर्न. चला सखोल पाहूया. मार बाह्य शक्ती की अंतर्मनातील रचना. मार संयुक्त निकाय SN4 मध्ये मार सत्काला भीती, शंका, मोह यांच्या रूपाने विचलित करतो. तात्विक अर्थ. मार म्हणजे अज्ञान, अविद्या. जेव्हा वास्तवाचं स्वरूप अनित्य, दुःख, अनात्म समजत नाही, तेव्हा मन कल्पना तयार करतं. आज आपण विचारांना सत्य मानतो, भावनांना मी समजतो, अनुभवांना स्थायी मानतो. हीच माराची पकड. बुद्धांनी तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण सांगितलेलं आहे. तात्विक दृष्टिकोन. तृष्णा म्हणजे ओळखीचा विस्तार करण्याचा प्रयत्न. मी अधिक होऊ इच्छितो ही अस्मिता टिकवण्याची धडपड म्हणजे मार. भय. सायकोलॉजिकल इन्सेक्युरिटी. भविष्याची चिंता, अपयशाची भीती, नातेसंबंधाची असुरक्षितता. भय कशातून येतं? स्थैर्याच्या अपेक्षेतून. पण अनित्यता हा अस्तित्वाचा नियम आहे. रूप, वेदना, संस्कार, विज्ञान हे मी नाही, पण आधुनिक मन माझी प्रतिमा जपण्यात गुंतलेलं आहे. जिथे मी घट्ट, तिथे मार मजबूत. मार म्हणजे प्रतिक्रिया चक्र. घटना, भावना, त्वरित प्रतिक्रिया यामध्ये सजगतेचा विराम नाही. हा ऑटोमॅटिक पॅटर्न म्हणजे माराची सत्ता. बुद्धांनी यावर उपाय दिला. सतीपट्ठण, माइंडफुलनेस. मध्यम निकाय. निरीक्षण करा, प्रतिक्रिया देऊ नका. तेवढाच विराम म्हणजे मार विजय. मार विजय. तात्विक अर्थ. बोधिवृक्षाखाली माराचा पराभव म्हणजे अज्ञानावर प्रज्ञेचा विजय, तृष्णेवर समत्वाचा विजय, अहंकारावर अनात्मदर्शनाचा विजय. मार नाहीसा होत नाही, तो ओळखला की त्याची सत्ता संपते. निष्कर्ष. आजचा मार राक्षस नाही, तो आपल्या सवयींमध्ये, विचारांच्या पॅटर्नमध्ये, असुरक्षिततेच्या छायेत. पण ज्या क्षणी मन वर्तमानात जागं होतं, त्या क्षणी मार कमकुवत होतो. माराशी युद्ध करण्याची गरज नाही, त्याला पाहण्याची गरज आहे.